आई अंबाबाई, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य माता आई जिजाऊ, धर्मवीर संभाजी राजे, करवीर संस्थापिका रणरागिणी तारा राणी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या सर्वांना माझा मानाचा मुजरा। तमाम कोल्हापूरवासियांना आणि कोल्हापूरचं प्रतिबिंब असणाऱ्या सर्व बावडेकरांना माझा मनापासून नमस्कार। वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजती दात, ती जात मराठ्याची। मराठा ही फक्त जात नाही, साम्राज्य आहे। आई जिजाऊंच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या सामर्थ्यानं, शंभूराजेंच्या आत्मबलिदानानं आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमानं उभं केलेला अधिराज्य आहे। हाच मराठा समाज आज स्वतःला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर येतोय। होय, आम्ही रस्त्यावर येतोय। आम्ही इथं शिक्षण घेताना आरक्षणामुळे आम्हाला शिक्षणाची दारे बंद होतात। अरे, गुणवत्ता नसेल तर खुशाल दारे बंद करा, पण फक्त आरक्षण नाही म्हणून आता माघार नाही। आहे आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोपर्डीतल्या बलात्काराचे प्रकरण क्षमते न क्षमते तोच पाथर्डीमध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते। काय चाललंय काय या शिवराज्यात? ज्या छत्रपतींच्या शिवराज्यात आया बहिणींवर वाईट नजर करणाऱ्यांचे हात कलम केले गेले, डोळे काढून घेतले गेले, तिथं आज स्त्रियांची इब्रत असुरक्षित आहे। जर आपण आपल्या आया बहिणींची आब राखू शकत नसू तर कसं घडवणार आणि कसं टिकवणार हे स्वराज्य? माननीय न्यायालयाचा आदर आम्हीही करतो। बलात्काराची घटना जरी पहिली नसली तरी ती अंतिम होईल, यासाठी हा आत्मक्लेश। या नराधमांना लवकरात लवकर फाशी आणि फाशीच झाली पाहिजे। जमतंय का बघा, नाहीतर द्या आमच्या हातात, घेतो मग पायातलं हातात। प्रत्येक क्रांती घडायला रक्ताचा इतिहास लागतो असं म्हणतात। अजून किती शेतकऱ्यांचा बळी अपेक्षित आहे? आमच्या बळीराजाचा बळी रोज जातोय। हा बळीराजा आता फक्त बळी नाही तर राजा झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला हमी बाजार भाव मिळालाच पाहिजे। अश्रूंचा पाऊस आता रक्ताचा पूर आणणार नाही। अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, या समाजातील बांधवांवर अत्याचार होऊ नये म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेली ही कायदेशीर तरतूद। पण दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून न्यायदानासाठी जर याचा गैरवापर होऊन आमचे निर्दोष बांधव यात अडकत असतील तर ते आता सहन होणे नाही। या कायद्यात दुरुस्ती आणि सुधारणा झाल्याच पाहिजेत। आम्ही कुठल्याही बांधवांवर असूया किंवा द्वेष बाळगत नाही आणि कोल्हापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सर्व बांधवांनी, सर्व मराठ्यांनी केलेली ही एकजूट फक्त एकजूट नाही तर
आणि यासाठी आमचे संस्कार बघा मूक मोर्चा काढतोय. आमच्या शांततेनं जर तुमच्या कंठाळ्या बसत असतील तर विचार करा आवाज काय असेल. त्यामुळं आज इथं जमलेल्या सर्व कोल्हापूर वासियांना मी मनापासून आवाहन करते की हा लढा, हा संघर्ष